नमो नमः. श्रोते हो, भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला श्री गणेश चतुर्थीचं गणेशोत्सवाचं आपल्याकडे अनुष्ठान असतं. श्री गणेश बुद्धीची देवता. या बुद्धीच्या देवतेचं वर्णन एका अतिशय सुंदर अशा श्लोकामध्ये केलेलं आहे. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थ जंबू फलसार भक्षितं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. श्लोकार्थ असा आहे की गज इव आननम यस्य सह हत्ती सारखे मुख असलेल्या भूत आणि गण म्हणजे सर्व प्राणी मात्र आणि सेवकांकडून जो सेविला गेलेला आहे, पूजला गेलेला आहे, भूतगणादि सेवितम कपित्थ जंबू फल सार भक्षितम. आणि कपित्थ आणि जंबू फलाचं सार ज्यानं भक्षण केलेलं आहे, कपित्थ अर्थात कवट आणि जांभूळ या दोन फळांचं सार भक्षण करणारा उमासुतम, पार्वतीचा पुत्र, उमेचा सुत, शोक विनाशकारकम, शोकाचा समूळ विनाश करणारा, दुःखहर विघ्नहर अशा त्या पादपंकजम, जणू काही ज्याचे पाय हे कमळाप्रमाणेच आहेत, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे अत्यंत नाजूक आहेत, अशा त्या गणेशाला मी वंदन करते. नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. खरंच श्री गणेशाचं रूप हे अतिशय विलोभनीय आणि 64 कलांच्या अधिपतीचा हा उत्सव आजपासून 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उल्हासात संपन्न होत आहे. या श्री गणेशोत्सवाच्या आपणास लक्षावधी शुभेच्छा. शुभम भवतु.